राजकुमार गुप्ता दिग्दर्शित रेड 2 हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होते. रेड 2चे कथानक जे होतं जे आहे ते रेड 1च्या कंटिन्युएशनला आहे. म्हणजे भ्रष्ट राजकारणी आणि त्या भ्रष्ट राजकारण्याचा पैसा शोधणारा इमानदार पटनायक नावाचा IT ऑफिसर. तेच कथानक इकडे फक्त बदललं आहे. तो भ्रष्ट राजकारणी त्या राजकारण्याने चक्रव्यूहाच्या काय म्हणतात ते एका व्यूहाप्रमाणे पैसे लपवलेत आणि जो पटनायक आहे जो अजय देवगण आहे जो IT ऑफिसर आहे तो ते पैसे कसे शोधून काढतो हे आहे. अजय देवगण आणि रितेशची जी जुगलबंदी अभिनयाची फार चांगले. दोघांनी अतिशय उत्तम काम केलं. चित्रपटामध्ये अगदी निवडक छोटेसे संवाद आहेत. फार मोठे संवाद नाही आहे आणि तुटक आहेत. म्हणजे ते आय डोंट नो म्हणजे ते पॅटर्न असावी तर काय पण एकदम संयत असे संवाद आहेत आणि कथानकच मुळात हिरो असल्यामुळे बाकी सगळीकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय. चित्रपटामध्ये एक जे गाणं आहे अशी काही विशेष गाणी लक्षात राहण्यासाठी हनी सिंगचं एक आयटम गाणे मनी मनी ते एक आहे. त्याखेरीज किशोर कुमारचं एक गाणं होतं जुनं पैसा ये पैसा ते एक गाणं इथे रिहाश केलेलं आहे. ते चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये येतं ज्याच्यानंतर चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळी कलाटणी मिळते. एकंदरीत कथानक पहिल्या भागाचं कंटिन्युएशन आहे. कलाकारांमध्ये अजय आणि रितेशने अतिशय उत्तम काम केलं. सहकलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. पण चित्रपट मुळात म्हणाल तर अजय आणि रितेशचाच आहे आणि दोघांनी अतिशय उत्तम चांगली कामगिरी निभावलेली आहे. वाणी कपूर मिसेस पटनायक झाले पण तिला काही तेवढा स्कोप नाही आहे. पण तिने बऱ्याप्रमाणे प्रयत्न केले आहेत आपली भूमिका सादर करण्याचा. त्याच्यानंतर चित्रपटाची जी गाणी आहेत ती तुम्हाला आताच म्हटलं की एकच पैसा पैसा आणि मनी ही दोनच गाणी आहेत. एडिटिंग अतिशय धारदार आहे आणि छायाचित्रण म्हणाल तर प्रत्येक रात्र दिवस अर्ली मॉर्निंगचा जो सीन आहे कॅमेराने अतिशय उत्तमरित्या टिपलेला आहे आणि गावचं कथानक असल्यामुळे गावामध्ये एक वेगळं जे वातावरण जो असतं तो राजकुमार गुप्ता यांचा कॅमेरा दाखवण्यात यशस्वी ठरतो. संपूर्ण चित्रपटभर जर काही लक्षात राहत असेल की या चित्रपटाचा भाग 3 कधी येतो आणि ही उत्सुकता फार कमी चित्रपट बांधतात. ते म्हणजे त्या चित्रपटाचं कथानक त्या चित्रपटातील कलाकार यांचा हा एक हातमिळवणी असते आणि चित्रपट येतो आहे हे चित्रपटाच्या शेवटी एका दृश्याने तुम्हाला कळून येतं. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या शैतान आणि रेड 2 यांच्यामध्ये तशी फारशी स्पर्धा नाही राहणार आहे कारण दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर का सस्पेन्स आणि एकदम संयत असं हवं असेल तर तुम्ही रेड 2 पाहू शकता. की तुम्हाला भूतनी बघायचं असेल तो काही फारसा घाबरवत नाही तर तुम्ही हॉरर कॉमेडी म्हणून भूतनीला जाऊ शकता. पण बऱ्यापैकी पर्वणी आहे सगळ्याच प्रकारच्या ऑडियन्ससाठी. तर इथे म्हणायचं तर रेड 2चा रिव्ह्यू चालला आहे तर रेड 2ला एकदा पाहायला हरकत नाही.